तर या बातमीवरती आपलं लक्ष असेल। आता थेट जाऊयात नाशिकमध्ये सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा सुरू झालेला आहे। जन आक्रोश मोर्चा आणि या मोर्चामध्ये महत्त्वाचे नेते ठाकरे गटाचे आणि मनसेचे सहभागी झालेले आहेत। सचिन अहिर, बाळा नांदगावकर आणि संजय राऊत सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोर्चामधून मनसे आणि ठाकरे गट मोठं शक्ती प्रदर्शन करत आहेत। नाशिकमधल्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी ठाकरे गटाचे आणि मनसेचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी झालेले आहेत। जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामधूनच दोन्ही पक्ष मोठं शक्ती प्रदर्शन करतात। प्रांजल कुलकर्णी या मोर्चा संदर्भातले अपडेट्स पोहोचवतायत। प्रांजल, विकी तृप्ती, आपण जर बघितलं तर जन आक्रोश मोर्चाला बीडी भालेकर मैदानापासून सुरुवाती झालेली आहे। मनसे आणि ठाकरे गटाच्या वतीने संयुक्त असा मोर्चा हा काढला जातोय। मुंबईत काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा हा निघाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर हा मोर्चा आता नाशिकमध्ये निघालेला आहे। यामध्ये खास करून आपण बघितलं तर नाशिकमधील गुन्हेगारी, शेतकरी प्रश्न असतील, महापालिका भ्रष्टाचार असेल, अशा विविध मुद्द्यांवरती खरं तर हा मोर्चा काढला जातोय। यात ठाकरे गटाकडून संजय राऊत तर मनसेकडून बाळा नांदगावकर असेल, संदीप देशपांडे असतील, अविनाश अभ्यंकर असतील, हे नेते सहभागी झालेले आहेत। मोठा असा मोर्चात हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी यामध्ये सहभागी देखील झालेले आहेत। आपण समोर जर ही दृश्य बघितली तर संजय राऊत असतील, अविनाश अभ्यंकर असतील, बाळा नांदगावकर असतील, हे इथे आपल्याला कुठे या मोर्चामध्ये सहभागी झाले तर ते दिसून येत आहेत। मोर्चेकरी आहेत, त्यांच्याशी आपण आता बोलण्याचा आता प्रयत्न करूया। अविनाश अभ्यंकर आहेत। अभ्यंकर सर, काय हा मोर्चा ऐकायला नाही आलं? हा मोर्चा काय नक्की मागणी आहे? हा मोर्चा जे नाशिक दत्तक घेतो म्हणून जे आश्वासन दिलं होतं आणि या दत्तक घेतलेल्या नाशिकला जे पोरकं केलेलं आहे त्या संदर्भात ही जनता रस्त्यावर उतरलेली आहे। आणि हा फक्त दोन पक्षांचा संयुक्त मोर्चा नाही आहे, तर हा मोर्चा हा जनतासुद्धा याच्यामध्ये आहे। नाशिककरांचे जे अनेक विषय, जवळपास 25 विषय आहेत, हे या सरकारने आजपर्यंत त्यांच्या फक्त गाजरं दाखवलेली आहेत। मग त्याच्यामध्ये अंमली पदार्थांचा विषय असेल, हनी ट्रॅपचा विषय असेल, अनेक विषय असतील। कळलं का? आदिवासी बांधव आमच्या तिकडे बसलेले आहेत। मग सरकार काय झोपलेलं आहे का? झोपायचं सोंग घेतलं आहे का? नाशिककर जनतेला गृहीत धरलेलं आहे। राजसाहेबांनी नाशिककरता आमच्या कार्यकालामध्ये ज्या काही 4 चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या सर्व आज बंद आहेत। नाशिकच्या रस्त्यांची वाट लागलेली आहे। तुमच्या कार्यकालामध्ये आमच्याकडे आमचे माजी महापौर होते, ह्यांना विचारू शकता तुम्ही। कळलं का की ह्यांच्या काळात सुद्धा रस्त्याला कुठले खड्डे पडलेले नव्हते, हे खरं आहे। प्रचार नव्हता। कुंभमेळ्याचं उत्तम नियोजन केल्याबद्दल आमच्या महापौरांचा त्यावेळीचा सत्कार झालेला होता। सत्तेकरता फक्त फोडाफोडी करायची, ओरबाडायचं, लोकांना आपल्याकडे घ्यायचं, पाचशवी ताकदीवरती सत्ता खेचून घ्यायची, नागरिकांना रस्त्यावर सोडून द्यायचं। हे सगळं खरं आहे, पण कुठेतरी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते। आता पुन्हा इथं संयुक्त मोर्चा, दोन्ही बंधू एकत्र यांच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याचीच कुठेतरी सर्व तयारी म्हणायची। हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचे आहोत। राजसाहेबांनी स्वतःलाच 19 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातील लोकांकरता, महाराष्ट्राकरता, त्यांच्या प्रश्नाकरता स्वतःला अर्पण केलेलं आहे। आणि जिथे जिथे महाराष्ट्रात अन्याय होईल, फक्त नाशिकमध्ये नाही, तिथे तुम्हाला दिसेल महाराष्ट्रातील आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने उतरू। हे आंदोलन किंवा हा जो मोर्चा आहे इथं सुरुवात आहे। सरकारने जर नीट लक्ष दिलं नाही तर याचं अतिशय उग्र स्वरूप तुम्हाला भविष्यात दिसेल। आणि वर्तमानात किंवा भविष्यात काय होणार आहे ह्याचा निर्णय आमच्या वतीने आमच्या पक्षाचे अध्यक्षच फक्त घेतील। मुंबईत बैठका सुरू आहेत, काल देखील झाले, आज देखील बैठक सुरू आहेत आणि दसऱ्याला युतीची घोषणा येईल असं देखील चर्चा आहे। नाही, मला वाटतं आमच्या राजसाहेबांचं एक छान वाक्य आहे, मला असे वाटते की, तसं तुम्हाला असे वाटते की यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। मी एक सामान्य महाराष्ट्र सैनिक आहे, लक्षात ठेवा। मनसेचे जुने नेते म्हणून इच्छा काय म्हणताय? मनसेचे जुने नेते म्हणून इच्छा? मनसे जुने नवीन कोणी नसतं, मनसे निष्ठावान असतात, लक्षात ठेवा। कळलं का? युतीची घोषणा होईल दसऱ्या वेळेला। आमच्याकडे विचार मांडण्याची पद्धत आहे, निर्णय घ्यायचे अधिकार हे फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनाच घेतलेत। एक गोष्ट मात्र नक्की की सन्मान्य उद्धवजी असतील, सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील, हे दोन्ही जेव्हा एकत्र महाराष्ट्राला दिसले तेव्हा खरोखर या महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड आनंद झाला होता आणि त्यांनीच या सत्ताधाऱ्यांचा तापादण आणलेला आहे। आपण बघत आहोत खरं तर अविनाश अभ्यंकर होते, सविस्तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। आपण मागे जर बघितलं तर या मोर्चामध्ये हजारो पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे सहभागी झाले आहेत। हातात काळे झेंडे देखील आहेत आणि सरकारविरोधात खरं तर जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली जाते। आपण मागे हे सर्व ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडून नाशिक दत्तक घेतलं होतं असेल, गुन्हेगारी प्रश्न असतील, अशा विविध प्रश्नावरती आंदोलन केलं जातं। तिथं आपण बघितलं तर या महिला आहेत, डोक्यावरती हंडा घेऊन करता आलेल्या आहेत। ताई, कुठल्या तुम्ही?
आम्ही नाशिक रोडचा आहोत, नाशिकचाच मुख्य स्थानिक आहोत आम्ही. आमचं पाणी तुम्ही औरंगाबादला नेलं, एवढा पाऊस पडतोय तरी आम्हाला 2 वेळचं पाणी तुम्ही देऊ शकत नाही. कुठं गेले पालकमंत्री, कुठं गेले आमचं नाशिक दत्तक घेतलेले मंत्री, कुठे गेले जलसंपदा मंत्री, यांचा धिक्कार असो. आम्हाला तुम्ही साधा पाणी देत ना, अहो घरपट्ट्या पाणीपट्ट्या तुम्ही एवढ्या वाढवल्या, तुम्ही 10 मिनिटाचं पाणी आम्हाला देऊ शकत नाही. निषेध असो या सरकारचा. आपण बघत आहोत निषेध हा व्यक्त केला जातोय. तृप्ती, इकडे आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे या राक्षसाच्या भूमिकेत खरं तर हे आंदोलक आहेत आणि नाशिक आणि ड्रग्सच्या महिला सुरक्षेचा अभाव, MD ड्रग्स असतील असे विविध प्रश्न हे घेतलेले आहेत. यासोबत आपण हातात जरी बघितलं तर या प्रत्येकाच्या हातामध्ये देखील अनेक फलक देखील हे बघायला मिळत आहेत. एकंदरीतच आता हा मोर्चा जो आहे तो पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता पोहोचलेला आहे आणि हे सर्व नेते मंडळीची देखील इथे भाषणं होतील आणि कुठेतरी सरकारला चांगलं धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं बघायला मिळत आहे. तृप्ती, निश्चित प्रांजल, आपण या दृश्यांमध्ये पाहतो विविध प्रकारच्या वेशभूषा करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. कोणी डोक्यावरती हंडा घेऊन सहभागी झालेला आहे पाण्याची समस्या मांडण्यासाठी, तर भ्रष्टाचार कशा प्रकारे बोकाळलेला आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक आंदोलकांनी काळे कपडे परिधान केलेले आहेत, हातात काळे झेंडे धरलेले आहेत आणि सरकारचा निषेध केला जातो. या मोर्चामध्ये जवळपास 25,000 लोक सहभागी होतील असं सांगितलं गेलेलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये गर्दी पाहायला मिळते. प्रांजल, भाऊला रोजगार, अरे बहिणीला रोजगार, अरे ताईला रोजगार, काकाला नाही, दादाला नाही, अरे कोण मत देत नाही. प्रांजल, माझा आवाज येतोय? अरे कोण मत देत नाही. प्रांजल यांच्याकडे संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करूया. काय या मोर्चात सहभागी झाले? तुम्ही बघितलं असेल, हा मोर्चा हा नाशिकच्या जनाक्रोश मोर्चा आहे. नाशिकच्या सगळ्या जनतेचा आवाज आहे. जनता म्हणते की महिला सुरक्षित नाही, जनता म्हणते नाशिक खड्डेमय आहे, जनता म्हणते की कायदा सुव्यवस्था अबाधित नाहीये, कोयता गॅंग आलेली आहे, ड्रग्ज सुरू झालेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा नाशिकचा आवाज आहे तो आम्ही सगळेजण आवाज उठवत आहे आणि तो आवाज आम्हाला सरकारकडून पूर्ण झालाच पाहिजे. आपण बघतात सरकारपर्यंत आवाज जायला पाहिजे. काही महिला आहेत, तर गॉगल आहेत, राज साहेब आणि उद्धव साहेब, काय दोघं एकत्र यायची इच्छा आहे? 100% महाराष्ट्राच्या विकासासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र यायलाच पाहिजे. जर हे एकत्र नाही आले तर हे भ्रष्टाचार सरकार जे आहेत ते आपल्या पूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकतील. याच्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं आवर्जक आहे. आपण बघत या सर्व ज्या महिला कार्यकर्ता आहेत करतात त्यांच्या या सर्व भावना आहेत. हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन पोहोचला, ते थोड्या भाषण देखील होतील. तृप्ती, निश्चित प्रांजल, आपण पाहतोय की काळे कपडे परिधान केलेले आहेत आणि खास करून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जाते. मी तुम्हाला विचारलं होतं की या ठिकाणी 25,000 मनसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या मोर्चात पाहायला मिळते का? तृप्ती, खरं आहे की जो आकडा सांगितला होता की साधारणतः 20,000 ते 25,000 नागरिक असतील, मोर्चेकरी ते यामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात होतं. आपण मागे जर बघितलं तर आत्ता ह्या मोर्चाचं खरं तर शेवटचं टोक खरं तर आत्ता बघायला मिळत नाही. गर्दी ही चांगली आकडेमध्ये खरं तर सांगू शकणार नाही, मात्र निश्चितच हा मोर्चा जो आहे तो मोठा असा आहे. हजारो कार्यकर्ते खरं तर इथे उपस्थित असल्याचं देखील आपल्याला सध्या तरी या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. हातामध्ये फलक आहेत, डोक्यावरती निषेधाची टोप्या या घातलेल्या आहेत. निश्चितच आगामी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर कधी घोषित होतील अशी परिस्थिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये केलं जात आहे. प्रांजल, बीडी भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी तू म्हणाले त्याप्रमाणे महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होणार आहे. कोण कोण बोलू शकतं या संदर्भातली काय माहिती मिळते? शिवसैनिक आणि मनसैनिकांना विनंती करतो. यामध्ये आपण बघितलं तृप्ती तर आता समोर खरं भाषणांना देखील या नेते मंडळींच्या सुरुवाती होतीये. यामध्ये खास करून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत तर मनसेचे बाळा नांदगावकर हे 2 नेते बोलतील असं सांगितलं जातं. त्यासोबतच स्थानिक देखील पदाधिकाऱ्यांना तिथे बोलण्याची देखील संधी ही दिली जाणार आहेत. आपण समोर हे दृश्य बघत आहोत. आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येऊन पोहोचलेला आहे. इथे समोर रस्त्यातच भला मोठा मंडप हा टाकण्यात आलेला आहे
आणि इथे अनेक पदाधिकाऱ्यांनी काळे कपडे हे परिधान केलेले आहेत. निषेधाचे झेंडे त्याच्या हातामध्ये आहेत. समोर आपण बघितलं तर भला मोठा फलक देखील आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा समोर फोटो आहेत आणि त्याच्या आजूबाजूला राजसाहेब ठाकरे यासोबतच उद्धव ठाकरेंचा देखील फोटो हा दिसून येतोय. फलक हा दिसून येतो इथे. आता मंचावरती खरं तर सर्व नेते मंडळी ते पोचलेले आहेत. समोर मोर्चेकरी देखील आहेत. मंचावरती खुर्च्यांवरती बाळ नांदगावकर, संजय राऊत, अविनाश अभ्यंकर, इतर संदीप देशपांडे असतील हे तिथे खुर्च्यांवरती बसलेले आहेत आणि थोड्याच वेळा भाषण आता सुरुवात होईल. तृप्ती. प्रांजल, महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं तर होणारच आहेत, मात्र तुमच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात. नाशिकमध्ये हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा पोहोचलेला आहे. थोड्याच वेळामध्ये मनसेचे आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये संबोधित करतील. तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता.